नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्व रेकी मास्टर्सना, सर्व एंजल्सना आणि प्राजक्ता ताईंना माझा मनापासून नमस्कार. गेले खरं तर 1-1.5 महिन्यापूर्वी प्राजक्ता ताईंनी मला रेकीची अटॅचमेंट दिली होती. 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर सातत्याने मी त्याची प्रॅक्टिस करत गेले आणि लगेचच सुवर्ण शक्ती ध्यानाचा योग आला. खरं सांगायचं तर रेकी म्हणजे काय, एक डिव्हाइन एनर्जी म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय आणि स्वामी कृपा म्हणजे काय, याच्या खूप शोधात होते. त्याचं उत्तर मला रेकीतून सापडलं आणि आपल्यातले मायनस पॉइंट कळायला रेकीने मदत केली. प्रत्येक वेळेला आपण जज करत असतो एखादी गोष्ट, पण काही वेळेला त्यात आपण कुठेतरी जबाबदार असतो. एखाद्या घटनेला, एखाद्या नकारात्मक गोष्ट घडायला म्हणा किंवा एखादी अप्रिय घटना घडायला, त्याच्यासाठी मला थोडंसं स्वतःमध्ये डोकावता आलं. स्वतःमध्ये डोकावल्यानंतर स्वतःच्या चुका लक्षात आल्या आणि अर्थातच माझा स्वभाव खूप चिडचिडा होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप घाबरट होता. या घाबरट स्वभावावरती एक जालिम उपाय, रामबाण औषध सापडलं. ते म्हणजे अर्थातच रेकी. आणि असं म्हटलं जातं की कोणी कोणाच्या आयुष्यात उगाचच येत नसतो, कारण काहीतरी गेल्या जन्मीचे ऋणानुबंध म्हणा, गेल्या जन्मीचं काहीतरी राहिलेलं असेल ते देण्यासाठी, ते शेअर करण्यासाठी आपण एकमेकांच्या आयुष्यात येत असतो. असंच माझ्या आयुष्यामध्ये प्राजक्ता ताई आल्या आणि माझं एक वैशिष्ट्य असं आहे की म्हणजे की प्राजक्ता ताई सारखी अनेक लोक मला आता पॉझिटिव्ह लोक कनेक्ट व्हायला लागली. याच्या आधी सुद्धा मी अनेकदा माझ्या आयुष्यामध्ये अशीच दत्त परंपरेतली, नाथ परंपरेतली, स्वामींशी रिलेटेड लोक माझ्याशी कनेक्ट व्हायची. म्हणजे ही डेफिनेटली स्वामी लीलाच आहे. आणि ह्याचं उत्तर, एखादी गोष्ट आपण एक घटना असं झालं होतं की एक घटना घडल्यानंतर मला त्याची उकल होत नव्हती की हे असं का, स्वामी मी तुम्हाला मानते, तुमच्यावरती प्रेम करते, पण हे असं का. ते आता मला कालांतराने काही महिन्याने कळलंय की स्वामी तेव्हा मला जे संकेत देत होते ते ह्या चांगल्या, आता मी काही चांगल्या क्षणांना सामोरी जातेय, चांगले क्षण पदरामध्ये साठवतेय, चांगले क्षण माझ्या आयुष्यामध्ये येत आहेत. बऱ्याच गोष्टींसाठी मार्ग मोकळे होत आहेत, यश पटापट मिळत जातंय. या यशाचे खरे सूत्रधार माझे स्वामीच आहेत. आणि ही सगळी वरून सूत्र हल्ली गेलेली होती, पण माझ्या ते लक्षात आलेलं नव्हत्या काही गोष्टी. त्यामुळे हे थोडंसं स्वमध्ये डोकावल्यावरती या गोष्टींची उकल नक्कीच झाली आणि हे सगळं रेकीमुळे घडलं. आणि अजून आता असं झालंय की चैन पडत नाही. 2 मिनिटं तरी डोळे मिटून राहावं आणि थोडंसं मी टाइम द्यावा माझ्यासाठी. मनात डोळे मिटल्याशिवाय जमतच नाही. स्वामींचं नामस्मरण असतंच. डोळे मिटल्यानंतर जी मनाला तृप्ती मिळते, आपण भूक लागल्यानंतर जेवतो, तहान लागल्यानंतर पाणी पितो, तसंच काहीसं आता झालंय की तेव्हा आत्म्याला भूक लागली आता कसली तरी, ती दुसरी कसलीच नसून रेकीची भूक आहे. 10 मिनिटं का होईना मी रोज ठरवलंय, रोज 10 ते 15 मिनिटं रेकी घ्यायची, स्व हिलिंग, सेल्फ हिलिंग करायचं आणि स्वामींशी रिलेटेड सगळ्या गोष्टी करायच्या, स्वामींना स्मरून या सगळ्या गोष्टी करायच्या. अर्थातच ते स्वामींना आवडेल आणि
परवा ताईने एक छान उदाहरण दिलं. सेवा कुठूनही प्रत्येक वेळेला अक्कलकोटला जायलाच हवं असं नाही. मी त्याही गोष्टीसाठी डिप्रेशन असं नाही, पण एक थोडंसं मनामध्ये चाललं होतं की कधी जायला मिळणार अक्कलकोटला. पण हा एक त्यांनी उदाहरण दिलं होतं, एक गोष्ट सांगितली होती दह्याची, गोड लावलेलं दही. ते गोष्ट ऐकून खूप भारावून जायला झालं. छान वाटलं की आपल्या चराचरात स्वामी आहेत, आपल्या स्वमध्ये स्वामी आहेत, आपल्या आत्म्यात स्वामी आहेत, आपल्या जवळ स्वामी आहेत. स्वामी रोज इंडिकेट करतात की भिवू नको, मी तुझ्या पाठीशी. कुठेतरी स्वामींचं एक ती आकृती दिसते, पाटी दिसते, फोटो दिसतो, बस. आणि हे रेकीने मला दिलं आणि अजून खूप काही मला शिकायचंय. आणि हे फक्त आणि फक्त प्राजक्ता ताईच्या सांगण्यावरून या सगळ्या गोष्टी होत गेल्या. थँक्यू सो मच प्राजक्ता ताई, एंजल्स. कारण स्वामी प्रत्यक्ष आपल्यापर्यंत पृथ्वीवरती नाही पोहोचू शकत, ते आहेतच. त्यांचा वास, ते आहेत, त्यांचे व्हायब्रेशन्स आहेत. पण कुठेतरी मनुष्य रूपात कोणीतरी ते देवदूत पाठवतात, त्यापैकी एकमेव म्हणजे प्राजक्ता ताई. थँक्यू सो मच प्राजक्ता ताई. थँक्यू स्वामी. थँक्यू सर्व रेकी गुरूंना. थँक्यू एंजल्सना. थँक्यू सो मच. आणि ग्रॅटिट्यूड ऑलवेज. थँक्यू सो मच.